सर्वांचेच परिचित आणि स्नेही लाडके श्री नितीनजी काळे साहेब यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमाला त्यांचा सत्कार शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय माननीय मामा जगद्गुरू माजी सहकार मंत्री आणि सहकारामध्ये अनेक वर्ष त्यांनी प्रदीर्घ आणि प्रभावी असं काम केलं. मान्य हर्षवर्धन पाटील साहेब, त्याचबरोबर मान्य शिवराजे खंडेकर, त्याचबरोबर आदरणीय वहिनी आणि तावरे साहेब वगैरे सर्वच सन्माननीय येत आहेत. सर्वांचं आणि आपण सर्व अन्य नितीन काळे साहेबांना शुभेच्छा द्यायला त्यांचा सर्व मित्रपरिवार, सहकार खात्यातील आणि शासकीय सेवेतील त्यांचे सर्व सहकारी मित्र, बंधू भगिनी आणि उपस्थित सन्मानित. मी सर्वप्रथम आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं काळे साहेबांना मनापासून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. थोडी माझी तब्येत थोडं व्हायरल नाही असल्यामुळे मी जास्त इथं थांबू शकणार नाही, पण आपण नक्कीच मला पुढे जाण्याची परवानगी द्या मला खात्री आहे. तसं बघितलं तर काळे साहेबांची माझी ओळख इथे असं बोलू शकणार नाही की फार वर्षापासूनचे. आता पाहुण्यांचे आमचे संबंध झाले. शिवरायांच्या चिरंजीवाला काळे साहेबांच्या खांद्यात दिल्या लग्न झालं आणि तेव्हापासूनचे आमचे संबंध आणि जवळीक जी आहे ती आमची निर्माण झाली आणि एक नक्कीच एक चांगलं हे संबंध नाते निर्माण झाले. त्यांनी 2-3 कार्यक्रमांना मला परिस्थितीला पण बोलवलं होतं आणि पुढं पण आम्ही मग एकत्र असायचो. काही ना काही कामं वगैरे काही ना काही चालू असायचं. मगाशी माझ्या आधी जे वक्ते बोलत होते त्यांनी सांगितलं की त्यांनी बर्ने मामांनी सगळ्यांनी मिळून BSc ॲग्रीला घेतलं होतं. म्हणजे योगायोग बघा, काळे साहेब नितीनजी किती सगळ्यांसाठी लकी आहेत असं मला वाटतं. BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं, BSc झालं पण मामा तुम्ही कृषी मंत्री झाला. हर्षवर्धन पाटील साहेबांची त्यांची मैत्री झाली, हर्षवर्धन पाटील साहेब मंत्री झाले आणि आमचं त्यांचं पाहुण्याचं नातं झालं, मी मंत्री झालो. म्हणजे आमचं नातं व्हायच्या आधी मी आमदार होतो. पुढची पायरी जे पाहुणे म्हणून झाल्यानंतर पुढच्या मग आता रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडून कसं कोण संबंध ठेवतंय आणि कसं त्यांचं जे काय म्हणतात लकी चार्म जो आहे तो त्या कुणाला पुढं नेतोय आता बघण्याची म्हणजे वेळ आहे असं म्हणावं लागेल. पण गमतीचा भाग आपण थोड्या मी नक्कीच नितीनजींना त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. आणि एक शासकीय अधिकारी त्यात सहकारी क्षेत्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी काम करणं हे काय मला वाटत ते सोपं काम आहे. म्हणजे आपल्या गावाकडं जिल्ह्यात EDR वगैरे किंवा जॉईंटला काम करणे हे जरा सोपं आहे. पण मुंबई म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की मुंबईत सरकार फार काय असायचं नसतात. पण मला वाटतं काय गृहनिर्माणचं जे काही इथलं सगळं हे आहे त्याचा नक्की त्याच्यातनं जे माणसानं काम करणं मुंबईसारख्या ठिकाणी काही साधी सोपी गोष्ट आहे असं माझं तर नक्कीच स्पष्ट मत आहे. कैलासवासी अभयसिंह राजेंचा आणि सहकार खात्याचा अनेक वर्षाचा फार जवळचा संबंध राहिलेला आहे. सहकार मंत्री म्हणून महाराजांनी अनेक वर्ष राज्यामध्ये काम केले आणि एक अतिशय प्रभावी काम महाराजांनी केलं. त्याचा अनुभव आणि नितीन जयंती जुने सगळे म्हणजे अगदी पाटील साहेब होते त्यावेळेला ओळकर साहेब आपले होते, दिनेश ओळकर. ते एक अतिशय
नक्कीच सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारं एक व्यक्तिमत्व होतं. नितीनजी रिटायर होत आहेत, त्यांना नक्कीच मी माझ्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की आपण सगळ्या याच्यामध्ये यशस्वी ठरलेला आहात. आणि आता जी काय आपण पुढं ज्या क्षेत्रामध्ये ज्या याच्यामध्ये आपण काम करू इच्छिता त्याच्यामध्ये सुद्धा आपण 100% यशस्वी व्हाल. आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत. आणि नक्कीच हे आपल्या अनुभवाचा, आपल्या सगळ्या प्रदीर्घ जे काही नॉलेज आपण एवढ्या वर्षामध्ये आपल्या याच्याचा उपयोग फायदा आम्हाला सर्वांना होईल अशी खात्री या निमित्तानं बाळगतो. परत एकदा नितीनजींना मान्य आपल्या सेवानिवृत्तीच्या आज मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द